माझ्यासोबत डॉक्टर ॲडव्होकेट अंजली साळवे आहेत. अंजलीजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस आहेत आणि सोबतच महिलांशी संबंधित विविध जे प्रश्न असतात त्यांच्यासाठी गेल्या अनेक दशकांचा त्यांचा लढा आहे. अंजलीजी, तुम्ही मागणी केली आहे की राज्य महिला आयोगावर आता राजकीय कोणीही नेत्याचा पुनर्वसन व्हायला नको. असं का वाटतंय की आजवर राजकीय पुनर्वसन होणारी ही बॉडी बनली होती? कारण याआधीचा जर आपण इतिहास चेक केला तर राजकीय क्षेत्रातूनच आलेल्या महिला इथे आलेल्या आहे आणि सत्ता पक्षाच्या ज्या महिला आहेत त्यांनाच इथे नियुक्ती दिल्या गेलेली आहे. पण निव्वळ राजकीय पक्षातल्या महिलांना इथे स्थान न देता खरंच त्यांना या क्षेत्राचा म्हणजे कायद्याला अपेक्षित महिला आयोग कायद्याला जो अपेक्षित असलेला निकष आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा असो किंवा सदस्यपदाचा असो, हा निकष असा येतोय की त्यांना महिलांविषयक कायदा आणि धोरणं आणि अंमलबजावणी कशा प्रकारे केल्या गेली पाहिजे ह्याचं माहिती असली पाहिजे. संविधानिक अधिकार जे महिलांना दिलेले आहेत त्या महिलांना संविधानिक अधिकार दिलेले असताना त्याच्या किती बॉडीज या राज्यामध्ये कार्यरत आहेत आणि ह्या कार्यरत असलेल्या बॉडींमध्ये जर का कुठे महिला आयोगाला इंटरव्हेन करायची गरज पडली तर त्यांनी ती करवून घ्यावं. नवीन धोरणं आखायची गरज पडली तर ती नवीन धोरणं महिला आयोगाने आखावी. ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास ज्या महिलेला असेल ती राजकीय असेल तरी चालेल, परंतु होतं काय की फक्त ह्या निकषावर कुठेच बसत नाही आणि फक्त राजकीय पुनर्वसन म्हणून त्या महिलांना राज्य महिला आयोगासारखं अध्यक्षपद हे दिलं जातं आणि हे भविष्यामध्ये नसायला पाहिजे असं माझं मत आहे. आता रुपालीताई चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या. नुकतंच त्यांनी राजीनामा दिलेला आहे. तुमचं म्हणणं राजकीय पुनर्वसन फक्त रुपाली चाकणकर एवढ्यापुरता मर्यादित आहे की याच्या आधी पण असंच होत आलं आहे? मी आधीच बोलले की याचा इतिहास जर महिला आयोगाचा आपण इतिहास घेतला तर राजकीय पुनर्वसन म्हणजे राजकीय क्षेत्रातीलच महिलांना ती संधी दिल्या गेलेली आहे. आणि जेव्हा राज्य महिला आयोगाच्या ही जी ॲडव्हर्टाईज निघतं आणि ही तर बऱ्याच वर्षापासून निघालेली नाही, काही वर्षाआधी ही ॲडव्हर्टाईज निघायची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी सदस्यपदासाठी, पण बऱ्याच वर्षापासून ही ॲडव्हर्टाईज निघाली नाही आहे. आणि जर का ही ॲडव्हर्टाईज निघाली कायद्यानुसारच प्रक्रिया राबवून जर का महिला कितीतरी राज्यातल्या अनुभवी महिला याच्यासाठी अर्ज करतात आहे आणि मग कुठेतरी त्या महिलांना डावलून निव्वळ राजकीय पुनर्वसन होतं आणि हे व्हायला नाही पाहिजे हे मी पुनश्च इथे नमूद करू इच्छिते. सध्या जो प्रकरण अशोक खरात यांचं गाजतं आहे आणि त्याच्यामध्ये अनेक महिला ज्या आहेत त्या पीडित आहेत, या प्रकरणाच्या माध्यमातून पुन्हा एकदा राज्य महिला आयोगाची भूमिका आणि महत्त्व अधोरेखित होत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने एक प्रॉपर धोरण आखण्याची गरज आहे. राज्य महिला आयोगाचं संपूर्ण कामकाज, त्याच्यामध्ये होणाऱ्या नियुक्त्या आणि त्या संदर्भात सगळं नियम आहेत त्याचा एकदा पुनर्विचार होण्याची गरज निर्माण झाली. नक्कीच. आणि कारण काय होतं की तुम्ही राज्य महिला आयोग जर एका सक्षम म्हणजे महिलांविषयक कायदे, महिलांविषयक धोरणं, महिलांविषयक संविधानामध्ये असलेले मार्गदर्शक तत्त्व, महिलांविषयकचे मूलभूत अधिकार, महिलांविषयक असलेल्या राज्यातील यंत्रणा म्हणजे कामकाजी महिलांचं जर म्हणजे शारीरिक मानसिक शोषण होत असेल तर त्याच्या कितीतरी समित्या आहेत, त्याच्यानंतर महिला गृह आहेत, त्याच्यानंतर सोशल सिक्युरिटी आहे, आर्थिक सिक्युरिटी आहे, ह्या सर्व बाबींवरचा अभ्यास आणि महत्त्वाचं म्हणजे यंत्रणेकडून ते कामं करून घ्यायची क्षमता ही निरंतर प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे इथे एक अभ्यासक आणि अनुभवी महिलाच लागतं. राजकीय क्षेत्रात एखादं महिला संघटन चालवलं किंवा एखाद्या महिला संघटनेची अध्यक्ष म्हणून काम केलेलं असणं आणि ह्याला आवश्यक असणारे निकष हे बरोबरी त्याची करू शकत नाही. त्याच्यामुळे ह्या क्षेत्रातला पुरेपूर अभ्यास असलेली महिलाच या महिला आयोगाच्या पदासाठी असायला पाहिजे. तुम्ही उल्लेख केलात की राज्य महिला आयोगाचा जो अध्यक्षपद आहे आणि सदस्य यासाठी आधी जाहिरात येत होती, मात्र गेल्या काही वर्षात ती आलेली नाही. म्हणजेच राज्य महिला आयोगामध्ये निवड करताना जो मूळ बेसिक नियम आहे त्याचं उल्लंघन होत आहे गेल्या अनेक वर्षांपासून. नक्कीच. कारण बालहक्क आयोगाच्या संदर्भामध्ये आम्ही बघितलं आहे की जाहिरात निघतं, निवड समिती गठीत होते आणि त्या निवड समिती गठीत झाल्यानंतर त्याचं सिलेक्शन होतं, पण तिथे सुद्धा राजकीय पुनर्वसनच होतं. म्हणजे बालहक्क आयोगामध्ये सुद्धा राजकीय पुनर्वसनच केलं जातं. त्याचप्रमाणे महिला आयोगाची सुद्धा आता जर का महिला आयोगाच्या संदर्भामध्ये जर नवीन म्हणजे अध्यक्ष नियुक्त करायचं असेल तर या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की रीतसर जाहिरात काढावी
आणि राज्यातील अनुभवी महिलांचे अर्ज मागवावे, निवड समिती गठीत करावी आणि या निकषात ज्या महिला बसत असेल, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचे जे निकष दिलेले आहे कायद्यामध्ये, या निकषात ज्या महिला बसत असतील त्यांनाच हे अध्यक्षपद या सरकारने द्यावं. तर राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद जो आहे तो सध्या रिक्त आहे. रुपालीताई चाकणकर यांचा राजीनामा झालेला आहे. त्यामुळे अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये त्या पदावर एखादी नियुक्ती होऊ शकते. मात्र आता तरी नियमांचं पालन केलं जावं, जाहिरात करण्यात यावी, निवड समिती नियुक्त करण्यात यावी आणि राज्यभरातील सर्व सक्षम ज्या महिला आहेत त्यांना एक संधी देण्यात यावी अशी अपेक्षा जी आहे ती सरकारकडून व्यक्त केली जात आहेत. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.